राज्यात 22 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड महापारेषण सहाय्यक अभियंता भरती जाहिरात क्रमांक 18/2024 परीक्षेच्या नियोजनात गंभीर त्रुटी झाल्याचा आरोप उमेदवारांकडून करण्यात येत आहे। परीक्षा केंद्रांचे वाटप, केंद्रांचा दर्जा तसेच नियोजनातील विसंगतीमुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। उमेदवारांच्या म्हणण्यानुसार अनेकांना त्यांच्या राहत्या ठिकाणाजवळ केंद्र उपलब्ध असतानाही 300 ते 500 किलोमीटर दूर परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत। विदर्भातील उमेदवारांना खानदेश, नाशिक, कोकण आणि मराठवाडा भागात परीक्षा केंद्र मिळाल्यामुळे प्रवास, निवास व भोजनाचा अतिरिक्त खर्च करावा लागत आहे। ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी हा खर्च परवडणारा नसल्याचे सांगितले जात आहे। तसेच सकाळी 8 वाजता केंद्रावर उपस्थित राहण्याची अट पूर्ण करण्यासाठी उमेदवारांना मोठी कसरत करावी लागत असून मानसिक तणावाखाली परीक्षा द्यावी लागणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे। दरम्यान काही परीक्षा केंद्रांचा दर्जा अत्यंत सामान्य असल्याची माहिती समोर येत आहे। सहाय्यक अभियंतासारख्या महत्त्वाच्या पदासाठी होणारी परीक्षा अशा केंद्रांवर घेतल्यास प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते, असे उमेदवारांचे मत आहे। खासगी संगणक केंद्रांऐवजी प्रमाणित व सुसज्ज डिजिटल केंद्रांवर परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे। अलीकडेच पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनने कनिष्ठ अभियंता परीक्षेबाबत उमेदवारांच्या तक्रारींची दखल घेत परीक्षा स्थगित करून सुधारित नियोजन जाहीर केले होते। त्याच धर्तीवर महापारेषण प्रशासनाने उमेदवारांच्या अडचणींचा विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे। उमेदवारांनी प्रशासनाकडे परीक्षा केवळ प्रमाणित डिजिटल केंद्रांवर, उदाहरण TCS आयॉन डिजिटल झोनवर घेण्यात यावी, अप्रमाणित केंद्रे रद्द करून अधिकृत केंद्रांवर परीक्षा आयोजित करावी, आवश्यक असल्यास 15 ते 21 दिवसांच्या आत नव्याने परीक्षा घ्यावी, परीक्षा झाल्यानंतर 15 दिवसात निकाल जाहीर करावा आणि उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेची प्रत उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्या केल्या आहेत। उमेदवारांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात, अशी नम्र विनंती संबंधित विभागाकडे करण्यात आली आहे। जी परीक्षा 18/2024ला जी निघाली होती महाट्रान्समिशनची, त्याच्यामध्ये पेपर फुटीचं प्रकरण हे मोठ्या प्रमाणात उघडीस आलं होतं। नंतर शासनाने तीच परीक्षा ट्रान्समिशनची रद्द केली आणि आता 22 फेब्रुवारीला 2026ला 2 वर्षानंतर, तब्बल 2 वर्षानंतर ती परीक्षा आता होऊ घातलेली आहे। पण जेव्हा पेपर फुटीचं प्रकरण झालं होतं तेव्हाही युवक काँग्रेसनी कलेक्टर ऑफिसला मोठं आंदोलन केलं होतं आणि जे पेपर फुटीचे जे सेंटर होते ते सेंटर सगळे प्रायव्हेट सेंटर या शासनाने दिले होते। म्हणजे जी चूक त्यांनी तेव्हा केली होती, आत्ता पण त्यांनी काय केलेलं आहे, काल परवा पोरांच्या हॉल तिकीट आलेलं आहे आणि हॉल तिकीटमध्ये त्यांनी पुन्हा तेच सेंटर पुन्हा रिपीट केलेलं आहे। म्हणजे यावेळेसुद्धा असेच जर पेपर फुटीचे प्रकरण जर झाले तर याला जबाबदार कोण राहील? ह्या मुलांनी पुन्हा पुन्हा पैसे भरावं, पुन्हा त्या सगळ्या गोष्टी करावं, हे कितपत योग्य आहे? माझं युवक काँग्रेसच्या वतीनं शासनाला एकच सांगणं आहे की जे सेंटर तुम्ही तेव्हा रद्द केलेले होते, आता तुम्ही ते सेंटर एक नामांकित कंपनी TCS जे कंपनी आहे त्या कंपनीला तुम्ही देऊन या सर्व गरीब मुलांची जे एक्झाम सेंटर्स आहे ते सगळे सेंटर TCSला देऊन त्यांची एक्झाम कंडक्ट करण्यात यावी। आणि काही मुलांच्या याच्यात तर रिपीटेड जे एक्झाम आहे, एकाच दिवशी 3-3, 4-4 एक्झाम आलेले आहेत। सगळ्यांनी सगळ्या एक्झामचे फॉर्म भरलेले आहे। आमचं कलेक्टर साहेबांना ते पण निवेदन होतं। 2 मिनटात हा विद्यार्थी बोलेल। जैसे कि मैं अमित संजय खंडेजोड़ सिविल इंजीनियरिंग का स्टूडेंट हूँ। जैसे भैया ने बताया, हमारी महाट्रांसको की एग्ज़ाम दिसंबर 2024 में ऐड आई थी। 6 जुलाई 2025 को वो एग्ज़ाम शेड्यूल की थी, बट ड्यू टू लैक ऑफ पुलिस फोर्सेस ये एग्ज़ाम पोस्टपोन करने में आई थी और प्राइवेट सेंटर दिए थे, इसलिए वो एग्ज़ाम अभी वापस 22 फरवरी 2026 को कंडक्ट हो रही है। बट वहाँ पे प्रॉब्लम ऐसा आ रहा है, पूरे प्राइवेट सेंटर दिए जहाँ पे फ्रॉड चीटिंग केसेस हो गए वाले पूरे सेंटर दिए और बहुत दूर दूर 500 600 किलोमीटर एग्ज़ाम सेंटर दिए। और दूसरा मुद्दा हमारा ये है, जैसे महाराष्ट्र जल जीवन प्राधिकरण की एग्ज़ाम थी, वो हमारी 25, 26, 27 को है, तो वो हमारी सेंट्रल गवर्नमेंट की एग्ज़ाम के साथ ओवरलैप हो रही है और उसके सेंटर भी RRB JEE के हमको बहुत दूर दूर दिए। और जो महाराष्ट्र जल जीवन प्राधिकरण की एग्ज़ाम्स है उसके भी सेंटर दूर दूर दिए और उसकी भी जो प्राइवेट सेंटर की देने की शक्यता है। इस कारण हम बच्चा कोई ना, मतलब कि ये 3-4 एग्ज़ाम में से एक एग्ज़ाम उसे मिस करनी पड़ेगी और ये पॉसिबल नहीं हो पाएगा। थैंक यू।